आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, प्रवेशाबाबत पालकांमध्ये संभ्रम. संपूर्ण राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्यानं प्रवेशाबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी जून महिना संपून देखील आरटीओ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. यामुळे संपूर्ण राज्यात नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शाळा सुरू होऊन 25 दिवस झाले असून अद्याप पाल्याचा प्रवेश नसल्यानं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना वाटते. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आरटीई प्रवेशांतर्गत नोंदणी केलेल्या शाळांमध्ये 25% कोटा राखीव ठेवण्यात येतो. त्यामुळे पालक आरटीईतून पाल्याचा प्रवेश व्हावा या प्रतीक्षेमध्ये असतात. दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत अर्धी झालेली असते. मात्र यंदा जून संपून जुलै लागला तरी पालकांना कोणतीही सूचना किंवा माहिती मिळत नाही. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रवेश नाकारणे तर कधी शासनाकडून प्रवेश प्रक्रियेत बदल होणं आणि शाळा सुरू झाली तरी प्रवेशाला अद्याप सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशांची अडथळ्यांचा टप्पा काही संपत नाहीये. आरटीई प्रवेशाबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे पालक हैराण झालेत. याबाबतचा निर्णय लवकर व्हावा ही पालकांकडून अपेक्षा केली जाते. ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज नेटवर्क, गिरमाजी सूर्यकार, धर्माबाद. जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.